Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आता मी चाललो क्लिनिकला, क्लिनिकवरून हॉस्पिटलवरून क्लिनिक. सो आज बिझी राहणार आहे. आज आहे ऑलमोस्ट 14 आवर्स ड्युटी. सो नायसा गेली आहे स्कूलमध्ये, रचना आहे किचनमध्ये, आईची पूजा चालू आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर. And yes, live, laugh, and good morning. Good morning. Kitchen is getting ready. होय. अजून in process. होयच प्रोसेस मध्ये. जेवण बाकीचं झालं. चलो 5 मिनिट. 9 वाजले. चलो बाय बाय. बाय. भेटू आता डायरेक्ट 11 वाजता रात्री. चालेल. काळजी घे. नाश्ता कर आणि दिलाय. आणि छोट्या ह्याच्यात पण भाजी आहे आणि थंड जागेवर ठेव, कारण तो ऊन पण आहे ना. गाडीत एकदम उन्हाच्या जागेवर नको ठेवू, त्याला झाकून कशात तरी. बाय. एक्झॅक्ट 9:30 झालेले आहेत. सनी आता गेला क्लिनिकला. नाहीतर सकाळीच स्कूलला गेली. रडत गेल्यात आज मॅडम. आज काय माहिती तिला पाय दुखत होता का काय चाललेलं मला पण समजत नव्हतं. नुसती चिडचिड मग माझी चिडचिड. तर तिला जायलाच पाहिजे होतं, कारण असेंब्ली होती आणि तीच सुरुवात करणार होते असेंब्लीचं. ते प्रॅक्टिस तर केली आहे. काय माहीत काय, मला एवढं वाईट वाटत होतं, कारण व्हॅनमध्ये कधी असं होतं ना, तर व्हॅनमध्ये बसण्याच्या आधीपर्यंत ती शांत होते. आज व्हॅनमध्ये पण रडत होते. तर मला अजून वाईट वाटत होतं. काय माहिती काय चाललं आहे तिच्या डोक्यात, काय समजत नाही मुलांचं आपल्याला. आणि मग नंतर ती गेल्यानंतर मला एवढं वाईट वाटलं की मी पण तिच्यावर चिडचिड करत होती. एनिवेज, सो सगळं जेवण झालेलं आहे. आज केलं आहे फोडणीचं वरण. सनीला दिलं आहे पनीर. आमच्यासाठी पण थोडीशी पनीर ठेवलेली आहे, पनीरची भाजी. त्याच्यानंतर त्याला दिलं आहे मटकी, ड्राय मटकी त्याला आवडते. ग्रेव्हीपेक्षा तो ड्राय मटकी जास्त प्रेफर करतो. आणि चपाती दिली आहे, स्वीट दिलेलं आहे, काही थोडेसे पोहे दिलेत, कारण त्या दिवशी तो बोलला की त्याला अजिबात त्याला नाश्ता करायला टाईम नाही मिळाला. टाईमपेक्षा ते असं जाऊन कुठून तरी नाश्ता परचेस करून असं खायला त्याला वेळ नाही मिळाला. नंतर कसं दिलं तर तो इमिडिएटली खातो, म्हणून मध्ये एक नाश्तासुद्धा त्याला दिलेला आहे. आणि मी आता आमच्यासाठी लाल भोपळा करते. मला खूप आवडतं, आईंना पण आवडतं. सो आता वाजले आहे 1:30. नायसा आली आहे स्कूलमधनं. जेवण वगैरे झालं आहे, माझं पण झालं आहे, आईंचं पण झालं आहे. आणि आता आम्ही निघालो आहोत दादरला जाण्यासाठी. सो ऑन द वे स्पिटीताईला पिक करणार आहोत. आईंना काही गोष्टी घ्यायच्या आहेत दादरला, प्लस गणपती डेकोरेशन रिलेटेड काही असेल ते. आता ते मी उतरते की नाही हे सगळं नायसाच्या मूडवर डिपेंड करतं, कारण नायसा एवढी चालेल की नाही हे पण मला माहिती नाही आहे. सो लेट सी आम्ही आमचा काय वेगळा प्लॅन बनवतो. पण स्पिटीताई आणि आईंना तिथे ड्रॉप करणार आहे मी. अँड लेट्स गो. चलो. काय हे पकड. मी नाही पकडणार. हे पकड, मी बॅग मध्ये ठेवते तिच्या. ह्या बॅग मध्ये तिची बॅग आहे ती. बाई दे. हा बस झालं. चला. हिचा संसार जास्त आपल्यापेक्षा. खूप दिवसांनी दादरला फिरलं नाही तर असं मजाच नाही. तोपर्यंत पूर्ण होत. छान वाटतं दादर. तू पण आहे. तू पाठी बस आजी बरोबर. हे दाबते दाब. बी आता असेच गप्पा मारत बसू. आज तुला पुढे बसू दे, तू पाठी बस आजी बरोबर. तू झोपणार ना. छान दिसते. हॅलो, किती दिवसांनंतर. वंशू स्कूलला. सो स्वीटीताई आणि आईंना तिथे सोडलं सर्कलला. आणि आता मग ते तिकडनं त्यांना जे हवे ते घेतील. नायसा थोडीशी क्रँकी झाली, कारण स्कूलमधनं ती आली आणि मग तिथं हा झोपण्याचा टाईम आहे.
ना नैसू. पण आता आम्हाला जायचंय किड झोन मध्ये. आता इथे किड झोन दादरमध्ये मला नाही माहिती कुठे आहे, मॉल कुठे मला हे पण नाही माहित. मला दादरचा मॉलच नाही माहित, मला हेच माहित नाही की दादरमध्ये मॉल आहे की नाही बाबू. सो आता इकडनं लोगोपर्यंत फिनिक्स दाखवते 15 मिनिट्सवर. सो मग मी विचार केला की तिकडे आम्ही जातो किड झोन मध्ये. चालेल हा. ती कारण अननेसेसरी मी जर खाली उतरली तर ती मला काही करून देणार नाही, म्हणून पहिले जरा तिला खुश करते. आईंना बऱ्यापैकी वेळ लागेलच. सो लेट्स गो. तिकडे जाऊया नायसाला किड झोन मध्ये घेऊन आणि मग त्याच्यानंतर इकडे येऊया ना परत. हा सो फायनली आम्ही मॉल मध्ये पोहोचलो. ही बघा, ही बघा. काय करायचंय तुला? नीट बोल, काही कळत नाहीये. पहिले वॉशरूमला जायचंय. ओके. गेम झोन मध्ये खेळू. ओके. मग तुला तुझं फेवरेट मॅक्रॉन्स नकोय? पण बंद झालं वाटतं मॅक्रॉन्स पण. हो वॉशरूम इथे. चल टाइम झोन मध्ये जायचंय ना. ही नायसा मला एवढ्या लांब घेऊन आली आहे आणि आता म्हणते की इथे काहीच चांगलं नाही आहे गेम झोन मध्ये. आपण परत जायचं दादरला. आजी थांबली तिथे जाऊया ना, तुला ड्रेस घ्यायचा आहे. सो मी इथे माझा कार्ड वगैरे काढून ठेवला. मला वाटलं या मॅडम खेळतील, तर पहिल्यांदा नाही बोलली नाहीसा. आता कुठे जायचं? सो फायनली आम्ही पोचलो दादरला काही न करता. काय केलं आपण मॉलमध्ये? काय नाही केलं. आणि मग आता आम्ही दादरला आलो. गाडी पार्क केलेली आहे आणि मग आता बघू काय तिथे नायसासाठी काय कपडे मिळत आहेत का. जे काही मिळेल ते मी तुम्हाला नक्कीच ब्लॉगमध्ये दाखवेल. ते दोन्ही साईडला आपण ऑपरेट करू शकतो. ठीक आहे, चला. डेकोरेशन भी प्रेम याला बोलतात हो खरं. भेटली ना आली म्हणजे काय याला प्रेम बोलतात. जीवालाच लागलं. हे असते तर बोललेच असते, आणायलाच आले असते. मला तर खूप म्हणजे भाऊंची एवढी आठवण खरं भाऊ असं मी बोलली अगं ही बोलते तुम्हाला अगोदर फोन आला का येणार म्हणून, तर म्हटलं नाही ग ती अचानकच बोलते ना. नाही बोलली मला असं नाही येते, मला वाटतं आधी येणार आहे. मी तेच बोलली म्हणून मी म्हटलं चल आपण निघूया. ती नाही येत. आता प्रवचन एकादशी आहे ना. चला छान वाटलं भेटून. मस्त. मला पण खूप माझी खरं एवढं प्रेम आहे ना, एवढं मला खरं खूप वाटलं. सो फायनली आम्ही आलेलो आहोत आणि इथे आल्यानंतर मॅडम डायरेक्ट गार्डनमध्ये. ते बघा ॲक्च्युली ना आमच्या इथे सोसायटीमध्ये स्टॉल्स लागले तिकडे. सो स्टॉल्स बघायला मी चालली आहे. चल फार बारीक झाली नाही, आत्ताच चाललो आम्ही.
वहिनी आलेल्या आहेत बाबा, सुंदर दिसतात तुम्ही. आई मला बोलतात जा खाली स्टॉल लागलाय. मी म्हणजे थांबा एकटीनं जात, वहिनींना सांगते. आणि आता त्या भेटलेल्या काकी आईंच्या मैत्रीण, त्या म्हणतात खूप छान स्टॉल आहे, असं छान बोलतात. खूप खर्च होतो. अहो किती वेळा येतं माहितीये का, मागच्या आठवड्यात पण होतं तेव्हा येऊन गेलं पण ते तर कळलं सुद्धा नाही. हो का, राख्या मला घ्यायच्या तो. मला वाटतं ना झाडाच्या खाली जायला लागेल राख्या गेला. मला पण घ्यायचं नाही सू, चला. सो आम्ही दोघी आलेलो खाली काहीतरी साधारण 8 वाजता है ना नाहीसा. चल आता वाजलेत 9:30. एवढे लोक भेटले, एवढे साऱ्या गप्पा मारल्या, मस्त स्टॉल होतं. हो नाहीसाने पण खूप दिवसानंतर एन्जॉय केलंय. सो जे काही घेतलंय दादरवरनं आणि इथे खाली सुद्धा, त्याचं मी तुम्हाला एक क्विक वालं हॉल दाखवेल सनी आल्यानंतर. आता वरती जाऊन काय करायचं आपल्याला, आणि अभ्यास करते. हां चालेल. आज मज्जा आली ना तुला. मला करायचे इडली. फायनली दिवस संपलेला आहे. त्याआधी मी तुम्हाला दाखवते. मी ॲक्च्युली आम्ही दादरला गेलो पण मी काही जास्त शूट नाही करू शकले कारण नायसा सुद्धा होती माझ्याबरोबर आणि गर्दी होती. मेन म्हणजे की मला असं वाटत होतं की मोबाईल आणि हिला पकडू किंवा पिशव्या पकडू म्हणून. एनिवेज तर आम्ही काही नाही, बेसिक शॉपिंग केलेली आहे जी आम्ही युजली दादरला गेल्यावर करतो आणि सगळे ऑलमोस्ट 500च्या खाली आहे. सो नायसाला हे मस्त गाऊन असे घेतलेले 380, 430 ह्या रेंजमध्ये. असे 3 छान छान सी गाऊन. त्याच्यानंतर डेली यूजसाठी मला मस्त असे फ्रॉक सारखं 1 पीस तुम्ही म्हणू शकता. हे बघा असं जे 200 रुपीजला आहे. सो मी ते 5 घेतले. खूप बार्गेन करण्याचा प्रयत्न केला बट नाही जमला. आणि ही जेवढी शॉपिंग आहे ना ही सगळी जी प्लाझा सिनेमा आहे त्याच्या तिथे म्हणजे पानेरी आणि त्या सेक्शनमध्ये सर्कलच्या समोर जेवढी आहेत ना तिकडनंच केलेलं. तर मी हे घेतलं आहे 2 छान असे ड्रेस. सो हे का येस 6 हे दोन्ही सुद्धा घेतले 350 ईच. मेन म्हणजे ह्याचं जे मटेरियल आहे ते एवढं जाड आहे ना, मस्त आहे. म्हणजे मला वर्थ वाटलं घ्यायला. त्याच्यानंतर दादरची स्ट्रीट शॉपिंग बेस्ट आहे सगळं. आणि दरवेळेस जेव्हा जाणार ना तेव्हा नवीन काहीतरी बघायला मिळतं. हे सुद्धा मी 350ला घेतलं. आणि प्लस असं नाही आहे की तुम्हाला फ्री साईज वगैरे प्रॉपर साईजेस मिळणार. मी हे गाऊन घेतले जे आहे 250ला. एक हा आणि एक हा. खूप उडत नाही परत ना घडी घालायला लागेल. 250 ईच आहे. झालं हा हा. आणि बघा क्यूट क्यूट. हे माझं आहे आणि मी अनुसावी सावीस आहे. तिघींना सेम घेतले. ज्ञानू, सावी आणि हे माझे 2 सेम विकून घेतले. हे मनीनो कॅट हे 150 ईच ला आम्हाला मिळालं. आणि हे मस्त मार्कर. सो हे जे गाऊन आहेत हा जो ड्रेस आहे हे जे आहे ते टायटनचं जिथे शॉप आहे ना, शोरूम आहे ते शॉप आहे मला माहिती आहे. मी बघितलं नाही खाली पण वरती टायटन दिसत होतं. सो त्याच्या खाली एक्झॅक्ट हे काका बसतात. 250 रुपीजला ते गाऊन आहे आणि सुंदर गाऊन आहेत. मला एक हा 250ला आहे आणि हा आहे 350चा. आणि खाली जे एक्झिबिशन लागलेलं तिकडे मी गेलेली तर मी हा सुंदर असा मंगळसूत्र घेतलाय. अजून मी काहीतरी घेतला खाली पण. हे बघूया सुंदर आहे ना. आमच्या सोसायटीमध्ये असं खाय छान 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 लागत असतं. सो तिकडनं हे घेतलंय आणि एक छान असा मॅग्नेट घेतलाय. वदनी कवळ घेता
म्हणजे हे रोज आता असं वाचलं जाणार आहे. विथ सम मॅग्नेट. छान आहे ना. आणि हे बघा, हे घेतले काकीने ना. मला माहिती कोणी लॉक बंद केलंय. एनिवेज, सो अशा पद्धतीची ही छोटीशी मोठीशी शॉपिंग आम्ही आज केली. ॲक्च्युली प्लॅन असा पण होता की नायसाला काही ड्रेस वगैरे घ्यायचे होते, पण ज्या स्टोअरमधनं मी नेहमी घेते तो मला शॉप दिसलाच नाही तिथे. आय डोंट नो वाय. आणि एका पॉईंटनंतर आम्हाला दोघींना आमची जुनी चप्पल लागली, म्हणजे माझ्या पायाला पण माझी चप्पल आणि तिची चप्पल पण तिच्या पायाला लागली. सो आम्ही दोघं थकून गेलो आणि मग आम्ही परत आलो. मग आई आणि सुटीताई सुद्धा आल्या. त्यांनी पण असंच म्हणजे थोडंफार असं तिथे फिरले, थोडंफार बघितलं, गणपती रिलेटेड बघितलं. आणि आईंनी सांगितले की काय कोणते कोणतं डेकोरेशन आहे, कोणतं आपण काय काय करू शकतो. सो सगळे फार असं आयडियाज वगैरे त्यांनी तिथे घेतले. लेट्स सी, अजून पूर्ण अशी फुल फ्लेज तयारी स्टार्ट झालेली आहे. सो फुल फ्लेज तयारी अशी अजून काही स्टार्ट झालेली नाही आहे, पण ती सुद्धा लवकरात लवकर स्टार्ट होणारच आहे. सो आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. आणि जर तुम्ही कधी दादरला वगैरे गेलात तर नक्की स्ट्रीट शॉपिंग करा. अमेझिंग स्ट्रीट शॉपिंग आहे. क्वालिटी मेन म्हणजे खूप चांगली आलेली आहे कपड्यांची. सो येस, सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.